मित्रांनो, सध्या इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले करायला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते मारले गेले. परंतु इराण आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाचा देश आहे. आपला जुना मित्र आहे. इराण आपल्याला डॉलरमध्ये नाही तर रुपयामध्ये क्रूड ऑइल जो आहे तो देत होता. त्यासाठी इराणचे 60,000 कोटी रुपये आपल्या युको बँकेमध्ये पडलेले होते. त्या बदल्यात इराण जो आहे त्यांच्या लोकोपयोगी वस्तू ज्या आहेत तो त्या पैशामध्ये आपल्याकडनं खरेदी करत होता. एवढंच नाही तर पुढच्या 4 गोष्टीसाठी इराण जो आहे तो आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट होता. पहिली गोष्ट, व्यापारी मार्ग. पाकिस्तानला टाळून जर अफगाणिस्तानमध्ये जायचं असेल आणि तिथून मध्य आशियाई देशांपर्यंत पोचायचं असेल तर इराण हा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा देश होता. आपल्या देशाची जी ऊर्जा सुरक्षा आहे त्यासाठी इराण महत्त्वाचा देश आहे, कारण आपण मोठ्या प्रमाणात आणि तेही कमी किमतीत क्रूड ऑइल आणि तेही रुपयांमध्ये त्यांच्याकडनं खरेदी करत होतो. त्यानंतर चीन आणि पाकिस्तानला शह द्यायचा असेल तर चीनने जे ग्वादार बंदर पाकिस्तानमध्ये उभं केलं त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी आपण इराणची भूमी जी आहे ती आपण वापरत होतो आणि तिथे आपण चाबहार पोर्ट तयार केलं होतं. आणि INSTC मार्ग जो आहे, जो रशिया आणि युरोपसोबत व्यापारी मार्ग म्हणून जोडला जातो, तो मार्गसुद्धा इराणमधून जातो. त्यामुळे इराण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होता. अशा परिस्थितीमध्ये आज इराण युद्धाच्या परिस्थितीमध्ये असताना भारत देश जो आहे तो कुठलंही स्टेटमेंट या संदर्भात भारताने पास केलेलं नाही आहे. या संदर्भात भारताची भूमिका जी आहे ती तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आणि भारताने काय भूमिका घ्यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.